प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत कळस देहुनिवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा एका चरणातनं वेगवेगळ्या भाषा वापरल्यात जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगामध्ये। पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांनी आपल्या जवळचं सगळंच भगवान परमात्म्याला देऊन ठेवलेलं आहे। दुसऱ्या चरणामध्ये आपल्या अंतकरणातली मीमांसा मांडलेली आहे। तिसऱ्या चरणामध्ये देवावर अधिकार गाजवलेला आहे। चौथ्या चरणामध्ये आपली परंपरा सांगितलेली आहे आणि शेवटच्या चरणामध्ये आपला निश्चय प्रतिपादन केलेला आहे। विठ्ठला अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वप्रतिष्ठित चैतन्याची आत्मानुभूती घेतात आणि घेतलेली आत्मानुभूती आहे तशी जगताच्या समोर प्रतिपादन करतात। नवे नवे आपल्या अंतकरणातला निश्चय प्रतिपादन करतात। आनंद घन सचिदानंद घन चित घन परमात्मा, त्या परमात्म्याची आत्मानुभूती घेतली। ब्रह्मसूत्रामध्ये पहिल्याच क्रमांकाचं सूत्र आहे, अनुभूती रूपात प्रतिष्ठ हो। स्वप्रतिष्ठित चैतन्याची आत्मानुभूती घेतली आणि घेतलेली आत्मानुभूती जगताच्या समोर आहे तशी प्रतिपादन केली आणि त्या प्रतिपादनीचा विषय म्हणजे अंतकरणातला निश्चय। त्या निश्चयाचं प्रतिपादन करणारा अभंग 5 चरणाचा आहे। आरंभापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या भीषण महामारीच्या कार्यकालानंतर कराल अशा कलियुगामध्ये ही महामारी होऊन गेली आणि त्या महामारीच्या कार्यकालाच्या नंतरचा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा किम निमित्ताने आहे। आपणा सर्वांना याचं ज्ञान आहेच किंवा ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने स्वानंद सुखनिवासी परम सद्गुरू परमश्रद्धेय वंदनीय पूज्य श्री योगी गणेशनाथ बाबांच्या 72व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय। गेल्या वर्षी सुद्धा आपण महामारीच्या कार्यकालामध्ये ही साधना परमार्थाची अव्याहतपणे तेवत ठेवली होती। कारण पडता जड भारी नेमान टळे निर्धारी किंवा असंही एक अभंग आहे, दासी आठवावा हरी। या न्यायानं कसाही कार्यकाल असू द्या, साधूच्या अंतकरणातली चित्तातली डळमळता अजिबात ढळत नाही। कसाही कार्यक्रम असू द्या, साधू कुणाला म्हणतात तो नेमकं, संत कुणाला म्हणतात, श्रुतीतला एक तुकडा आठवला सांगून जातो। संतुष्टम सततः वर्तते इति संताः, वितुष्टतेत देखील ज्याची संतुष्टी कायम राहते, बिघडू शकत नाही या नाम संत। अजून सांगतो, या भीषण महामारीच्या थोड्याशा दुःखानं आपण दुःखी झालो होतो, पण साधूच्या समोर डोंगरा इतकं दुःख येऊ द्या, त्याला साधू डळमळ करीत नाही। ज्ञानोबरायांची भाषा फार गोड आहे। ज्ञानोबराय सांगतात, जगात सगळ्यात मोठा पर्वत कुठला असेल तर तो म्हणजे मेरू पर्वत आहे, आणि त्या मेरू पर्वतापेक्षा मोठं दुःख आलं तरी आमच्या अंतकरणातली संतुष्टी कायम राहणारच। मेरू पासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे, काटी जोका पडी भारे परिचित्त न दाटे। ज्ञानोबराय सांगतात, मेरू पर्वतापेक्षा मोठं दुःख येऊ द्या, अर्थात काठीनं मारलं जाऊ द्या। नवे नवे याच्या पुढची भाषा सांगतो। ज्ञानोबराय म्हणतात, काठीनं मारणं सोडणं जाऊ द्या, या देहरूपी नगरीवरती आपण इतकं प्रेम करतो, याच्यावर तलवारीनं वार जरी केले तर ज्याच्या चित्तावर तसभरवी परिणाम होत नाही या नाम साधू। अजून गोष्ट सांगतो, शस्त्रीवरी तोडिलिया का देह अगी माझी पडिलिया, चित्त महासुखे पहुडलिया चेवोची नाही। महाराज याचं कारण काय असेल तर भगवान परमात्म्याच्या मुखातली भाषा आहे, उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु न असक्तम इति
उदासीनम औदासिन्याः, का त्याच्या देहाची ही स्थिती झालेली असती. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, नाही पुण्य पाप लागत त्या, नाही पुण्य पाप लागत त्या, नाही पुण्य पाप लागत. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, नाही पुण्य पाप लागत त्या. महाराज म्हणतात त्या देहाची स्थिती ही झालेली असती. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. त्याला पापही माहित नाही, पुण्यही माहित नाही. इतकं मोठं जरी दुःख आलं तरी साधूच्या अंतकरणातली चित्तातली जराही डळमळीत स्थिती होत नाही. अशा एका सिद्धपुरुषाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ऐका, काही महात्मे सिद्ध असतात तर प्रसिद्ध नसतात, काही महात्मे प्रसिद्ध असतात पण सिद्ध नसतात, काही सिद्धही नसतात प्रसिद्धही नसतात. कामापुरतं बळच मोठं म्हणावं लागतं, बरोबर आहे ना. काही महात्मे सिद्ध असतात पण प्रसिद्ध नसतात. मला सांगा, आता ही इथून पुढची पिढी, स्वर धाराव का, इथून पुढची जी पिढी आहे ती आपल्या आई वडिलाचं सुद्धा श्राद्ध पुण्यतिथी घालेल याचं नवल नाही, बरोबर आहे का. घालेल काय सांगता येत नाही. मला खरं सांगा, 72 वर्षापूर्वीचं साधूचं जाणं, बरोबर आहे ना, तरी आजही ती तागायत परंपरा सुरू आहे. या परंपरेचे सध्याचे विद्यमान महंत पूज्य श्री योगी सागरनाथ बाबांच्या मार्गदर्शनातून हा दैदिप्यमान कार्यक्रम या ठिकाणी होतो. वर्षभरामध्ये आता कोरोना काळातल्या अनुभवाला चॅलेंजेस नाही, एवढ्या धडक्या भरण्यासारखे अनुभव आहेत बरं का. पण त्या धडक्या भरणाऱ्या अनुभवात सुद्धा आदरणीय महाराजांना सुद्धा त्या रोगाने ग्रासलं गेलं होतं. अत्यंत बिकट परिस्थिती होती, त्याच्यातही त्यांच्या चित्ताची जराही डळमळी स्थिती झाली नाही, बरोबर आहे ना. तरी सुद्धा पुन्हा एवढ्या जोमानं आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव सुरू आहे. मी सांगत होतो, ही महात्मे भक्तीच्या क्षेत्राचा विचार केला तर त्यांची अनुभव आजही 72 वर्षापासून आपल्याला आहेतच. इथं चाललं होतं आपलं की इथून पुढची पिढी वडिलांचं श्राद्ध पुण्यतिथी करेल याच्यात काही सांगता येत नाही, शंका आहे. कारण शास्त्र तर असं सांगतंय, पुत्र नेमकं कुणाला म्हणावं. ऐका, पुत्र कोणाला म्हणावं. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्राः. आता ही वंश दोन प्रकारचा आहे, एक मलवंश आणि दुसरा विद्यावंश. मलवंश म्हणजे रक्तरेताच्या द्वारा जो वाढला जातो तो मलवंश, आणि विद्यार्जनाच्या द्वारे वाढला जातो त्याला विद्यावंश म्हणतात. याच्यापैकी विद्यावंशातून सद्गुरूची सेवा घडावी या न्यायानं योगी गणेशनाथ महाराजांची पुण्यतिथी सागरनाथ बाबा आदरानं करतात आणि आपण सहकार्य करतो विद्यावंशातून, बरोबर आहे. महाराज त्या विद्यावंशाचा विचार केला तर कठीण काम आहे. या विद्यावंशामध्ये आपल्या श्री गुरुपती असणारी कृतज्ञता भावना या कार्यक्रमाच्या द्वारा ते प्रगट करतात. आणि पुत्र त्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे की आपल्या पितराप्रती असणारी श्रद्धा भावना अन्नदान ज्ञानदानाच्या वतीनं जो समर्पित करतो त्याला पुत्र म्हणून घेता येतं. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्राः. एकंदर श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक आहेत. मिश्र, संमिश्र, तामिश्र, कुंभिपाक, रौरव, सांगूच का सगळे या का. 28 प्रकारच्या नरकामध्ये पुन नावाचा एक नरक आहे. आणि त्या पुन नावाच्या नरकाचा विचार केला तर हाताला पायाला थोडीशी जखम झालेली असावी. सांगून जातो, हाताला पायाला थोडीशी जखम झालेली असावी. त्या जखमेतून निघणारा थोडासा पू असावा. काय असावा? पू असावा. आणि तो पू पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटावं की 2 टिपके घ्यावे आणि पटकन चहात टाकून प्यावे.
इमानदारीने खरं सांगा, पू पाहिल्यावर वाटते का अरे अरे अरे, बघू सुद्धा वाटत नाही त्याच्याकडे, इतका किळसवाना प्रसंग आहे तो. बरोबर आहे. महाराज म्हणतात जर पितराप्रती श्रद्धा भावना व्यक्त नाही केली पुढे मुलांनी तर त्याला प्रायश्चित्त काय, तर तिथं नरकामध्ये पुन नावाच्या नरकात पुवाच्या विहिरी असतात आणि त्या विहिरीमध्ये महाराज त्याला उलट सोडतात पायवर करून मुंडक्याकडून आणि करतात काय, मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. बोला मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर. महाराज सांगतात तिथं करतात काय, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. महाराज म्हणतात तिथं मारतात तोडतात जो तिथं काय आपली माया दया कोणी करत नाही. आता काही माणसं म्हणतील महाराज इथं आई वडील मान्य नाहीत आम्हाला आणि ही नरक कोणी बघितली. बरोबर आहे का. आता निघालंय तर सांगूनच जातो. नरक कोणी पाहिले, पाप काय पुण्य काय याच्यातलं आम्हाला काय घेणं देणं आहे. बर असं का तुम्ही करत नाहीत ना पितराप्रती श्रद्धा भावना अन्नदान ज्ञानदानाच्या माध्यमातून. बघा आता कलियुगात दान हा एवढा एकच पर्याय शिल्लक राहिलेला आहे. त्याच्यात अन्नदान असेल, भूदान असेल, वस्त्रदान असेल, अलंकारदान असेल, गोदान असेल, नेत्रदान असेल, नव देहदान असेल. या दानाच्या स्वरूपाचं महत्व इतकं मोठं आहे. तुम्ही काहीच करीत नाहीत त्यांच्या बाबतीत. काही म्हणले आम्ही काहीच करीत नाही, आमचा म्हणले या गोष्टीवर विश्वासच नाही. पाप काय पुण्य काय आम्हाला माहीतच नाही. भगवान परमात्म्याकडे काही माणसं विचारायला गेली होती. किम कर्म किम कर्मेती कवयो पात्र मोहिता, कर्म म्हणजे कवन अथवा अकर्मी काय लक्षण, हे जाणता विचक्षण गुंफुनी ठेले. महाराज आम्हाला पाप काय पुण्य काय कर्म काय अकर्म काय याचं ज्ञानच नाही. महाराज म्हणले तुम्हाला ज्ञान नाही ना, मग फक्त मी सांगतो म्हणून तुम्ही करा. काही म्हणले आम्ही करणारच नाहीत. करणार नाहीत तर त्याचे परिणाम भोगा. ऐका पितर काय करतात तर तुमच्या वंशापर्यंत येतात आणि तुमच्या वंशाची एकतर वृद्धी होऊ देत नाहीत, म्हणजे वंशच वाढू देत नाहीत. हा पहिला शाप आहे. काय करतात तर आत गर्भ एकतर राहत नाही, राहिला तर ते जगत नाही. पितराचा शाप ऐका. महाराज ते इथं येतात, बोट मोडतात कडकडा,
आणि बोट मोडून शाप देतात. आहा कटा त्यांचे करीसी पितर, आहा कटा त्यांचे करीसी पितर, वंशी पुत्र दुराचारी झाला, गळेची नागर नदीची कामांग, गळेची नागर नदीची कामांग, माता त्याची लाज लावा पाती, इतका खतरनाक शाप आहे. किती मोठा. आहाकटा त्यांचे करीशी पितर, वंशीपुत्र झाला दुराचारी. मग करतात काय. गळेची ना गर्भ नव्हेची का वांज, माता त्याची लाज लावा पापी. महाराज करतात पितर काय तर एक तर तुमच्या वंशाजवळ येतात आणि इथं आल्यानंतर सरळ सरळ गळेची ना गर्भ राहूच देत नाहीत, तुमच्या वंशाचा वेलच कुरतडून टाकतात. हा पितराचा पहिला शाप आहे. दुसरा शाप आहे का, एखाद्याचं लग्न जमत नाही, मग आपण ब्राह्मणाकडे जातो ना, ब्राह्मण देवा काय सांगतात, तुम्ही काय करा, तुम्हाला पितृदोष आहे. मग नारायण बळी, नागबळी, मग ही नाशिकला जा, त्र्यंबकला जा, नरसिंगपूरला जा, गाणगापूर, जिथं असेल तिथं माणसं बेजार होतात. बरोबर आहे की नाही. मग त्यांच्या प्रती श्रद्धा भावनेनं वर्षाकाठी 10-5 पात्र अन्नदान केलं तर काय बिघडतंय. बरोबर आहे का. हे आपल्या घरच्याच सांगतो मी, आपल्या घरच्याच. मग या सिद्ध पुरुषांनी योगी गणेशनाथ महाराजांनी गावोगावात जाऊन काय दान केलं, अन्नदान केलं. बरोबर आहे. हा दानाचं महत्त्व इतकं आहे. म्हणून आपण सर्वजण त्यांचे अनुयायी आहात आणि अशा सिद्ध प्रसिद्ध महात्म्याच्या चरणारविंदी आपण ही सेवा समर्पित करीत आहात असता वर्षाकाठानं काही ना काही आपल्या यथोचित यथाशक्तीनं आपण योगी महाराजांच्या नावानं परिसरामध्ये इतके मोठे मठ आहेत. नाथपंथाचे आमच्या श्री क्षेत्र तुळजापुरामध्ये सुद्धा एक सिद्ध गरीबनाथ महाराजांचा मठ आहे. बरोबर आहे. ते नाथपंथातले एकंदर 8 मठ आहेत, त्याच्यापैकी नाथपंथातला एक मठ आहे. आणि त्या मठाचं आणि या मठाचं जिथं नाथांची परंपरा आहे, ऐका, ही सगळे वैराग्य संपन्न साधू महाराज यांचं राहणं कुठलं, वैकुंठातलं. बरोबर आहे. ते इथं येतात कशा करता, लोक म्हणले महाराज मग इथं चैन हाऊस मौज मजा करण्याकरता येत असतील. अजिबात नाही. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. महाराज म्हणतात त्यांचं घर तिकडं आहे, त्यांनी जे मिळवायचं आहे तो देव मिळवलाय, फक्त जगाकरता इथं येतात. ज्ञानोबरायांची भाषा आहे, देखे प्राप्तार्थ जरी झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले, लोकालागी. जगा करता इथं येतात, कुणा करता, लोकालागी, तयाही कर्तव्य असे उरले, जे निष्कामता झाले, ज्याच्या अंतकरणात कुठलाच लोभ नाही, ते महात्मे इथं येणं, जगाचा उद्धार करणं काय घेणं देणं आहे, फक्त लोकालागी तुमच्या माझ्या करता त्यांचं येणं या ठिकाणी आहे. महाराज इथं आल्यानंतर आता आपण ज्या पूज्य महंताची सेवा करतो याचंही वर्णन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. जर असे सत्पुरुष यदा कदाचित आपल्या घरी आले आणि जर आपल्याकडून नाही काही सेवा घडली तर मला सांगा, ज्ञानोबराय उपदेश करून सांगतात, तरी महंताची या कोडी वाचेन पवतीची परवडी. जर तुम्ही त्यांची सेवा नाही केली तर जन्म आलेलं मुद्दल तुटे. ज्ञानोबराय सांगतात इथं आपण आलो याच्यातलं मुद्दल गमावलं. कशामुळं तर सत्पुरुषाची सेवा आपल्याकडून नाही घडली तरी. हे पहा, अजून थोडं स्पष्ट करून सांगतो. ज्याला आदर्श प्रपंच करायचा आहे त्याच्या प्रपंचामध्ये मामा विसंगती नसावी, आणि ज्याला आदर्श परमार्थ करायचा आहे त्याच्या परमार्थामध्ये कुसंगती नसावी. असं ठीक आहे. ज्याला आदर्श प्रपंच करायचा आहे त्याच्या प्रपंचामध्ये विसंगती नसावी, आणि ज्याला आदर्श परमार्थ करायचा आहे त्याच्या परमार्थामध्ये कुसंगती नसावी. मग काय असावं, ज्याला आदर्श प्रपंच करायचा आहे त्याच्या प्रपंचामध्ये सुसंगती असावी, आणि ज्याला आदर्श परमार्थ करायचा आहे त्याच्या परमार्थामध्ये सत्संगती असावी. विठाला महाराज
आदर्श प्रपंच करायचा असेल तर प्रपंचात थोडी जरी विसंगती झाली तर प्रपंच पूर्ण होऊ शकत नाही. थोडं विसंगतीचं सांगतो. आता माझ्या बाबतीत बी सगळी विसंगतीच आहे. हा, तरी आता ही सगळी पाठपाठांतरातली जुनी खोडका असल्यामुळं मला जरा जमलंय तर वातावरण, बरोबर आहे का. कालच्याच महाशिवरात्रीला त्या कळंब तालुक्यात लोहट्याला मी कीर्तन केलं आणि तिथं अभंग घेतला होता, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय. आता हे म्हणणारे काय धोरणात असतील का, काही म्हणणार हो, शिवभोळा चक्रवर्ती महाराजाची माय माझी चुलती. मी म्हणलं झाला हो भाऊ आपण असली धोरणात गेलेली माणसं असल्यावर काय म्हणावं. पण ही प्रमाणाला तरबेज माणसं आहेत, बरोबर आहे. देशातल्या प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्ही जाणार आहेत. ही जी समोर दिसतेत ना याच्या माध्यमातून कानाकोपऱ्यात तुम्ही सर्वजण तुम्ही कशी बी चाल म्हणा दिसणारच, तुम्ही कसं बी वाजवा दिसणारच, तुम्ही चुकलाव म्हणून बी ती टाकणारच, टाळकऱ्यांनी टाळ वडले म्हणून टाकणारच. जाऊ द्या, ही परमार्थातली विसंगती आहे. प्रपंचातली विसंगती असू द्या. प्रपंचात जर थोडी विसंगती झाली, महाराष्ट्रात 35-36 जिल्हे आहेत. दक्षिणेकडचा सगळ्यात शेवटचा जिल्हा सोलापूर आहे. सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं तालुका अक्कलकोट आहे. अक्कलकोट तालुक्यातलं सगळ्यात शेवटचं गाव दुधनी आहे, बरोबर आहे का मला हुकी आली म्हणून सांगालोय नाही. सगळ्यात शेवटचं गाव दुधनी आहे आणि त्या दुधनीच्या पलीकडं कर्नाटक आहे, बरोबर. त्या कर्नाटकातली मुलगी आणि महाराष्ट्रातला मुलगा तुकोबरायांनी दृष्टांत दिलाय. किती विसंगती आहे. कानडीने केला मराठा व्रतार एकाचे उत्तर एकाने. कर्नाटकातली मुलगी महाराष्ट्रातला मुलगा जर लग्न जुडलं होऊ नये झालं आपण त्यानं कानडीमध्ये बोलावं आणि यानं मराठीत बोलावं, काहीच मेळ लागू नये. भाषेची विसंगती झाली तर प्रपंच पूर्ण होऊ शकत नाही. तेवढ्या लांबचं सांगत नाही नामदेव महाराज. आपल्या मराठवाड्यातलं कार्ल्यातलं सांगतो, MA इंग्लिश मुलगा असावा, मुलगी असावी, मुलगा असावा. असंच असते ना बाटलीवर चित्र का थंडी वाजली तुम्हाला. MA इंग्लिश मुलगी असावी, थम्सअप मुलगा असावा. थम्सअप म्हणजे अंगठा बहादर, बरोबर ना. तिनं कधी कधी इंग्लिशमध्ये याची चेष्टा करावी, मजा करावी. इंग्लिशमध्ये बोलावं याला, माय डिअर हजबंड डिनर इज रेडी. बिचारा दशमीचा उपवासी, एकादशीचा उपवासी, द्वादशी सोडायची वेळ आहे, भाषाच कळाली नाही. त्यानं नो म्हणून सांगून मोकळा झाला. 3 दिवसाचा उपवासी असला, भाषा नाही कळाल्यामुळं महाराज उपवासी राहावं लागलं. भाषेची जर विसंगती झाली तर जीवन पूर्ण होऊ शकत नाही. मला सांगा, तसं परमार्थात थोडी जरी कुसंगती झाली तर परमार्थ होऊ शकत नाही. महाराजांचं तसं प्रमाण आहे. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला. देखनाच्या संगे विराजो भंडारा, देखनाच्या संगे विराजो भंडारा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला महाराज म्हणतात, ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा जर आला तर तो हिरा फुटल्याशिवाय राहत नाही. तसं साधूच्या संगतीमध्ये जर एखादा दुर्जन गेला तर तो सज्जन बनून येतो, पण एखादा सज्जन जर दुर्जनाच्या संगतीत गेला तर तो पुन्हा सज्जन होण्याची शक्यता नाही. तसं कुसंगे नाडीला साधू जैसा. थोडी जरी कुसंगती झाली तर परमार्थ सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. ऐका, उद्या सकाळी रामाला राज्याभिषेक आहे. 33 कोटी देवतांची बैठक बसली. देवतांच्या बैठकी अंती ठरलं, अरे ही अयोध्या नगरी ज्याच्या करता सुसज्ज होतीये
त्या अयोध्या नगरीचा राजा उद्या रामचंद्र होणार. देवता लोकांची बैठक बसली महाराज. देव सुद्धा कधी कधी स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात असतात. आणि मग काय करायचं म्हणले, आता कुणीतरी अयोध्येतल्या लोकाला जाऊन बिघडवलं पाहिजे, कुणीतरी सांगितलं पाहिजे. मग कोणाला पाठवायचं, कोणच नाही म्हणले. अयोध्येतली सगळी सज्जन माणसं आहेत, कुणाला पाठवायचं काय नाही म्हणले. कैकेयीच्या बापानं तिच्यासोबत एक फ्री पात्र म्हणून मंथरेला दिलं होतं. देवतांनी तिथं ठरवलं आणि तिथं ठरवल्यानंतर खाली ते मंथरा आली. सरस्वतीनं एका हिवराच्या झाडात आली बरं का. सरस्वती आता कुणाच्या डोक्यात जाऊन घुसायचं तिला प्रश्नच पडला. मग जायचं कुठं, अयोध्येत कुविचाराला पाऊल ठेवायला जागा नव्हती त्या काळात. दुर्विचारी माणूस असेल, हे पहा, एकमत विरोधात होतं तर प्रभू अयोध्येचे राजे होऊ शकले नाहीत. आपण जर ग्रामपंचायतला उभारलो तर आपल्या घरातलंच पडत नाही, गावाचा कुठं विचार आहे. बरोबर आहे ना. एकच मत विरोधात होतं, देव राजा होऊ शकले नाहीत. कुणाच्या डोक्यात जाऊन बसायचं, काय करायचं. ती सरस्वती आली, हिवराच्या झाडाखाली बसली. आणि ऐका, सज्जन माणसं हिवराच्या झाडाच्या बाजूने सुद्धा जात नाही, कारण हिवराची दाट सावली सज्जने जैसे नाडिली. हिवराचं म्हणतात महाराज, हिवराच्या झाडाच्या सावलीनं सुद्धा माणसं जात नाहीत. का तर त्याच्यातला सज्जनपणा संपतो, हा कुसंग आहे. ती तिथं आली आणि मंथरा फुलं न्यायच्या टायमाला बागेत चालीन. चालता चालता हिवराच्या झाडातनं तो विकल्प मंथरेच्या डोक्यात घुसला. फक्त सावलीवर, सावलीवर विकल्प डोक्यात घुसला. आणि इकडं अयोध्या रात्रभर सुशोभित केलेली होती. रात्रभर सुशोभित केलेली अयोध्या. सकाळी प्रभूचा रामराज्य अभिषेक होणार. दर्भाच्या आसनावरती भगवान परमात्म्याला रात्रभर बसवलेला आहे. आणि त्यानंतर कैकेयी फुले आणून काय येत नाही म्हणून, मंथरा येत नाही म्हणून कैकेयीला समोर पाठवलं. कैकेयी पाहत आली. त्यावेळी कैकेयीनं सांगायला सुरुवात केली, बोळेस दिदी तू का बोळेस ग. अगं मोठा म्हणून, मोठी जाऊ म्हणून तिचा सन्मान होईल. कुणाचा, कौशल्येचा. असं मोठी म्हणून तिचा सन्मान होईल, तिचा ज्येष्ठ पुत्र राजा होईल, ती राजाची आई होईल, राजमाता होईल. आणि तुझं काय. ते म्हणली, मंथरे तोंड सांभाळून बोल. ऐका, देवाचं इतकं प्रेम कुसंगावरती असतं, इतकं प्रेम असतं की जेवढं सज्जनावर सुद्धा कमी असतं कधी कधी. सज्जनावर सुद्धा कधी कधी देवाचं प्रेम कमी असतं. महाराज तिथं ती आली, तोंड सांभाळून बोल मंथरे. समोर गेली आणि समोर गेल्याबरोबर रागाच्या भरात मंथरेला कैकेयी मारायला गेली. आणि मारायला गेल्यानंतर डोक्याला डोकं चिटकलं. तुलसी रामायणामध्ये चौपाई आहे. आणि त्या डोक्यातला विकल्प या डोक्यात आला. सहज कुसंगे नाडीला. कैकेयी इतकी प्रेम होती प्रभू रामचंद्रावरती, पण फक्त विकल्प डोक्यात घुसला. आणि एकदा विकल्प डोक्यात घुसला म्हणून तिचं नाव कोणी सुद्धा ठेवत नाही. का कुमठ्यात तिथं कारल्यात हाय कोण कैकेयी. होय आजी, तुमची सासू बिसू कोण कैकेयी होती का. मंथरा, हा नावं नसतील पण वागणं मात्र पक्क कैकेयी सारखं आहे. पटलं का नाही तुम्हाला हे. वा, हसल्या म्हाताऱ्या बाबा सगळ्या. वागणं तुम्हाला सांगू, कैकेयीचे विचार सांगते तुम्हा. वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. हे कुणाचे विचार आहेत. कुणाचे आहेत. कैकेयीचे. वा, मला खरं सांगा, म्हणून ती नामोनिशानानं सुद्धा इथं राहिली नाही. का आपल्या अंतकरणातला दुर्विचार आपल्याला संपवू शकतो. ही सामर्थ्यता कुसंगतीमध्ये गेल्यानंतर आहे. महाराज मग काय असावं तर प्रपंचामध्ये सुसंगती असावी, जोडीदारीन चांगली असावी. बरोबर आहे. आज मला सांगा, सगळी पाठीमागून बसलेली पुरुष मंडळी, समोर बसलेली पुरुष मंडळी, सुसंगती. येताना तुम्ही जोडी जोडीने कीर्तनाला आलात ना, खरं इमानदारीनं. दोघं म्हातारी आणली आहे का. आणली जोडीने. तुम्हाला खरं भगवान शंकरानं प्रथा घालून दिली, कथा कीर्तन एकट्यानं ऐकायचं नाही, कीर्तन कथा दोघांनी ऐकायची. जर त्याच्यातच विसंगती झाली तर कसं शक्य आहे ती. जाऊ द्या, आता तिकडे सांगत नाही. सुसंगती. प्रपंच चांगला चालवायचा असेल तर सुसंगती असावी. आणि परमार्थ ज्याला निखळ करायचा आहे, ज्याला योगभ्रष्ट बनायचं आहे,
त्याच्या जीवनामध्ये सत्संगती असावी, तो जीव मुक्त होऊन जातो. नवे नवे भगवत पूज्यपाद शंकराचार्य यांचं सुभाषित सांगेन. सत्संगतीचा फायदा काय होतो? सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. सत्संगतीचा फायदा, जीवन निर्मोही बनतं, मोह कुठल्याच गोष्टीत राहत नाही. पुन्हा निर्मोहत्वम, आणि त्या निर्मोहानं काय होतं तर जीवन बघा, सत्संगत्वे निसंगी बनतं, निसंगानं निर्मोही बनतं, आणि निर्मोहानं मोह कुठल्याच गोष्टीत राहत नाही. मला खरं सांगा, आपण कीर्तनाला इथं आलोत, मोह प्रत्येकाला आहे. या महात्म्याच्या अंतकरणात काय मोह आहे हो? मला सांगा, मी इमानदारीने सांगतो, मी इथं उभारलो, मला काहीतरी मोबदला मिळेल. ही दोघं इथं उभारले, यांची काय अपेक्षा आहे? मला काहीतरी मिळणार आहे. साधूला विचारा, तुमचं कसं आहे? महाराज म्हणले, अर्थ काम चाड नाही इच्छा. मान मान मोह माया मिथ्या, वरती समाधान जाणून नेन का. साधू भेट देती तया वचिता रे, ऐसे ऐसियाने भेट देते साधू, ऐसे ऐसियाने भेट देते साधू. साधू भेट देते तया अर्थ काम चाड नाही इच्छा, मला मान मोह माया मिथ्या, वरती समाधान जाणून नेनता. साधू भेट देती तयावरती सारे, इज्जत जायच्या आत राजीनामा दिलेला बरा असते. काय झालं होतं बरं का, आता ही सगळी आपलीच प्रेमातली माणसं आहेत सगळी, बरं ही भजननिष्ठ माणसं आहेत. आता एखादं पाठपाठांतर नसते, कमी जास्त असतेच. मी एक दिवशी कालेच्या कीर्तनात गोकुळीच्या सुखा अभंग घेतला, आणि ते गायक आलं, ते त्याचं थाटच बघायचं का, आलाप गायला गायला गायला, आणि गाऊन गाऊन मला विचारलं, महाराज अभंग. मिळलं सुंदर ते ध्यान मन. आपल्याला ते मला नाही नाही काल्याचं कीर्तन आहे. मी एवढं बी कळालं. मग मी गोकुळीच्या सुखा, त्यानं चाल झालं सुरुवात, अव गोकुळीच्या सुखा. म्हणलं मामा, अहो गोकुळीच्या नाही, नुसतं गोकुळीच्या म्हणा. नुसतं गोकुळीच्या सुख, अहो नुसतं नाही हो, फक्त गोकुळीच्या सुखा म्हणा. ते पुढचं गेलेलं माझ्यापेक्षा. फक्त गोकुळीच्या सुखा. मी घे माईकन घाल डोक्यात. लई माणसं आगाव. काय झालं एक दिवशी, माणसं कुठं कधी काय करतील आणि काय बोलतील, लई कठीण. मी तिकडे त्या जालना जिल्ह्यात कीर्तनाला गेलो होतो, आणि मग कीर्तन झालं आणि आभार प्रदर्शनाला एक माणूस उठला, आणि माणूस उठला मला, आज आपल्या गावात अतिशय सुंदर कीर्तन केले. मलाही बरं वाटलं. उगं म्हणलं स्तुती सर्वाय रुच्यते, चांगलं कीर्तन केलं म्हणलं महाराजांनी, बरं झालं म्हणलं. पण कोरोनाचा काळ होता, आणि त्या कोरोनाच्या मधल्या काळात म्हणजे तुमचं देणं घेणं काय. मी काही नाही बाबा, उगं पडण्यापेक्षा येतो आपलं, तेवढं ध्यानात राहतंय, प्रॅक्टिस होतीये. कसं का असं नाही, येईन तुम्हाला कसं याल. मी जिल्हा बंदी येईन चोरून चोरून गाडीवर. ठीक आहे मला, या. मी गेलो आपलं गाडीवर कीर्तनाला, आणि त्यानं काही बोललो नाही, काय नाही, काहीच नाही. मग ते म्हणलं महाराज तिकडूनच म्हणतो मला, तुम्हाला काय नाही बघा, फक्त आम्ही 2100 रुपये देऊ गाडीवर आल्यामुळं. आता त्यानं म्हणलेलं सांगतो बरं का, मला इतके द्या म्हणत नाही मी, पण ते म्हणला ठीक आहे बाबा, मी बोलत नाही, चालतंय, येतो. मधल्या काळात कोरोनाच्या देतो म्हणला. गेलो, कीर्तन झालं, त्या हातात माई घेऊन म्हणला, महाराज आले, सुंदर कीर्तन झालं म्हणला. लोक गावात सप्ताह मोठा करायचा आहे, तर तुम्ही देणगी देत चला, देणगी देत चला. आणि तुम्ही जर देणगी नाही दिली तर असले हलके महाराज बोलावं लागतात मला.
माझ्याकडे बोट असले हलके महाराज. मी म्हणलं आता काय नाही बोलल्याचा परिणाम. महाराज साधूचं भजन याच्या करताय का, आपलं भजन कशा करताय मला सांगा. मध्ये नुसतं टीव्हीवर GR आला होता, भजनी मंडळाला 5,000 रुपये मानधन. मला सांगा अनुदानासाठी भजन आहे का आनंदासाठी आहे? इमानदारीनं मरती रात्र तुम्ही भजनीने खरं सांगायचं किती जणांनी कागदपत्र जमा केलीत? 8 जिल्ह्याचा समाज कल्याणचा कोश विभाग माझ्याकडे आहे. 3,40,000 फायलीची कागद विनाकारण पडून आहेत. हा कोट्यवधी रुपये त्याच्यावरच पडून आहेत. एकही रुपयाला JRला मी सहीच केली नाही. मी नुसते बोगस वारकरी आहेत आणि लोक आम्हालाच नाव ठेवतात महाराज माळकरी चोऱ्या करतात. मी लहानच असतील पकवाजाची गटे कणकी चपलं ह्याच्या पलीकडे काय. मी म्हणलं बाबा माळकरी कधीच चोरी करत नाही आणि चोरी करणारा माळकरी होऊच शकत नाही. आता चोरांनी आमच्या माळा घातल्या चोऱ्या करायला आम्ही त्याला काय करावं बरं, आम्हाला काय दोष आहे? बरोबर आहे. आपलं भजन हे आनंदासाठी असावं. महाराजांचं तसं प्रमाण आहे. बरोबर आहे ना. अर्थ काम चाड नाही इच्छा. अर्थ म्हणजे पैसा आणि आर्थ म्हणजे इच्छा. दोन्ही कुठलीच गोष्ट त्यांच्या सत्पुरुषाच्या अंतकरणामध्ये त्या निर्मोहावरनं इतकं वाढलं होतं. हे निर्मोहित्वम, कुठलाच मोह नाही, इच्छा नाही. महाराज भजन करता म्हणजे माना सन्माना करता अजिबात नाही. महाराज म्हणतात मी पाठीमाग माझं नाव बी ठेवलं नाही आणि काहीच नाही. नाव पुसिले बुडा पुसिले, नाव पुसिले बुडा पुसिले, नाव पुसिले महाराज मालकमसूच आला हिंमत. नाव पुसिले बुड पुसिले, मी पाठीमाग शिल्लक काहीच ठेवत नाही. महाराज तुमचं मरण सुद्धा नाही. मरण माझे मरुणी केले मज केले अमर, हे सुद्धा मी शिल्लक ठेवत नाही. परिणाम संत संगतीचा, संतांच्या संगतीचा परिणाम काय? निर्मोही जीवन बनतं, निसंगी एकांकी बनतं. आता इथं ही सगळी योगी मंडळी आपण पाहत असतो आणि पाहत असताना प्रश्न काय, इतकी निसंगी आणि निर्मोही माणसं ही दिसतात. बरोबर आहे का? का भगवं वस्त्र धारण केलं, कसलाच मोह कशातच नाही, अंतकरण स्वच्छ, काही घेणं देणं नाही. तुमचा कसला रोग येऊ काय येऊ याचं काही घेणं देणं. जवळ हे आकाशावर पडू पाहे, ब्रह्मगोळ मंगाला, वडवान त्रिभुवन परमी तुझीच वास पाहेगा विठोबा, जवळ आकाशवर पडू पाहे, जवळ आकाशवर पडू पाहे. महाराजांना विचारलं या महात्म्याच्या जीवनात काय असतं? जवळ हे आकाशवर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परमी तुझीच वास पाहेगा विठोबा. इकडचं आकाश तिकडं जाईल, याच्यात आम्हाला काही देणं घेणं नाही. महाराज हा परिणाम कशाचा? तर संत संगतीचा. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मोह कुठला राहत नाही, निर्मोहित्व. मग होतं काय? तर त्या निश्चल तत्वाची भेट होते आणि त्या तत्वाची भेट झाल्यानंतर मग संत पुरुषाचं समाधान होतं. का आपलं समाधान ते करत असतात. एवढं सगळं केल्यानंतर पाठीमागं शिल्लक काहीच ठेवलेलं नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय असेल तर साधूची भेट. बरोबर आहे ना? साधूची भेट. एक गोड भजन आहे हिंदी.
जब संत मिलन हो जाए, संत मिलन हो जाए, मेरी वाणी हरि गुण गाए, अब इतना समझ लेना जब हरि से मिलन होगा, वही क्रोध किसी पे ना आए, हृदय में तो हरि दलताए, उस वक्त समझ लेना जब हरि से मिलन होगा, काय ही दोघं आहेत नवीन. काय झालं होतं जुन्या काळात बरोबर का, आणि ते लग्न झाले की ते दोन्ही कल्ले पाहुणी मंडळी वाजवीत आणायची सवय होती. दोन्ही कल्ले नवरदेवा कल्ले नवरी कल्ले दोन्ही वाजवत आणायचे. मग ती नवरी कल्ले ही पुढे पिपाणी धरून चालायचं बहारो ते आठ ते काय म्हणत त्या टायमाला चंदनाची चोळी आणि ती पिपाणी वाजवत 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 नवरी कल्ले समोर आले आणि नवरदेवा कल्ले पिपाणी वाजवत 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 समोर आले. पण त्या नवरी कल्ल्याला राहुलच नाही. न राहता ते काय म्हणायचे माहिती आहे का, नवरी कल्याने पिपाणी बंद केली आणि मंत्र सुरू केला, फसलं 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 आणि फसलं फसलं. त्याच नवरी कल्याचा जप सुरू झालाय आणि त्या जपांती लोकांनी निकष काढला. ते फसलं फसलं कशामुळे म्हणत होतं तर नवरी एका डोळ्यानं डुचकी होती. डुचकी म्हणजे तिला दिसतच नव्हतं, त्याच्यामुळे ते काय म्हणायचं फसलं फसलं. नवरदेवा कल्ले पिपाणी यांची समोरासमोर आली की यांनी वाजवायला सुरुवात केली, पिपाणी बंद केली आणि यांनी म्हणायचं फसलं फसलं. नवरदेवा कल्याणी मंत्र सुरू केला, जसल्यास तसलं जसल्यास तसलं. नवरदेव दोन डोळ्यानं डुचका होता, विठाला विठाला. माझी अवस्था तशी झाली इमानदारीनं. दोन्ही डोळे असून आंधळ काम झाले बरं. महाराज म्हणतात संतांची भेटीचं भजन काय गायलं होतं मी, जब संत मिलन हो जाए, मेरी वाणी हरि गुण गाए, अब इतना समझ लेना तब हरि से मिलन होगा, कहीं क्रोध किसी से ना आए, हृदय में तुम्हारी ललचाए, उस वक्त समझ लेना तब हरि से मिलन होगा. ज्या दिवशी आपल्याला सत्पुरुषाची भेट होईल त्या दिवशी आपल्याला कळेल की जीवनामध्ये संत संगतीचा फायदा काय. ऐका, प्रभूची भेट झाली, जग काय म्हणेल याच्याकडे विचारच करू नका. अजून एक मीराबाईचं गोड भजन आहे हिंदुस्थानी प्रकरणामध्ये, जगाचा विचार करायचा नाही. जग पायी चालणारालाही नावं ठेवतं आणि गाढवावर बसणारालाही नावं ठेवतं. जगाचा स्वभाव आहे, कसंही जगा तुम्ही. मीराबाई ही राजाची कन्या, राजकन्या होती, पण देवाशी ऐक्य झालं आणि त्या ऐक्यानं मग ती म्हणायची जगाला, क्या जाने कोई क्या जाने, 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 मेरे लगे शाम संग प्रीत दुनिया क्या जाने, लगे शाम संग प्रीत दुनिया क्या जाने, दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने
गोंधळी, मला वाजल्याशिवाय अंगातच येत नाही. हा आणि ते वाजंत्रीचं लय अवघड, त्याच्याशिवाय हा ताल कसा आहे ना नो. पण आता कसं आहे, इथं ही फुलवरी ही म्हणायची सवय आहे मला. मी का कीर्तनात असं फुलवून स्वर्ग मृत्यू याचा मंडप घातिलावो, चारी वेदाचा फुलवरा बांधिलावो, त्याची संगती गेले भक्तीने देखीने भीमा तिरवू, परापर सोयरा पुंडलिक बरा, दिधला थारा तेनी मज बुडतात दिधला, तुझं म्या फुलवरा बांधिला गे. मला ही अशी फुलवरी म्हणायची सवय ना. तर ही मंडपाचं खांबी लांब आहे, दोन्ही आणि पुढे सगळी माणसं आहेत. घडलेलं सांगून जातो. फुलवर आता माझा मूड होता म्हणावा म्हणून. पण आता करणार काय. खरं सांग पा, वारकरी संप्रदाय इतका जगाच्या पाठीवर श्रीमंत आहे की फक्त ज्ञानोबरायाचा हरिपाठ, तुकोबरायांचा हरिपाठ, नाथांचा हरिपाठ, निवृत्तीनाथांचा पंचरत्न हरिपाठ पाठ असणारी सुद्धा वारकरी आता बघायला मिळत नाहीत. नाट, तीर्थावळी, बाळक्रीडा, जोगी, बरोबर आहे का, जागल्या, ही जुनी जी नाथ महाराजांची काही कूट प्रकरणं आहेत, हे आता तुमच्यासारख्या जुन्याच माणसाला पाठा. आमचा काय ताळमेळ आहे. आम्ही आपलं टिपणी तुमचं ऐकायचं मोबाईलमध्ये की मी सांगायचं. शास्त्राचा ग्रंथाचा व्यासंग या लोकाला राहिला नाही. पण संतांची प्रकरणं जर पाहिले तर प्रत्येक ठिकाणी अनुभव विशद केलेला आहे आणि तेच संपत नाही महाराज, बरोबर आहे का. आणि त्या अनुभवाची पोचपावती म्हणजे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणा, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, एकंदर 2320 गावं मी फिरलो 14 वर्षात. पण इथं कुमट्यात कसं, हे आपला घरचा आहेर आहे. वर्षातून एकाच सिद्धपुरुषाची सेवा करावी हा माझा मानस असते. कसंही असू द्या. मग मी पाठशाळेचं लेकरू आहे, स्वानंद सुखनिवासी, जिथं चालता बोलता वेदांत म्हणून ज्यांचा परिचय आहे, वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर, जिथं जयंत महाराज, चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, तुंतुनी शास्त्री, जंगले शास्त्री, तात्या, सगळेच्या सगळे जेवढे तत्वज्ञानाचा गाडा अभ्यासक म्हणून फिरतात ना, मलाही त्या सत्पुरुषाची सेवा घडलेली आहे. आणि या अशा काही योगी महात्म्याची सेवा घडल्याचं पुण्य काय असतं तर महाराज सांगतात काय, ज्ञानोबरायांची ववे मग ती पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्याची बी होई जे पसायतया. वैराग्याचा प्रसाद सहजासहजी पात्रात मिळतो. हे पुण्य साधूच्या सेवेचं आहे. म्हणून उगा इथं आत्मा आनंद करता सेवा आहे. बरं का. त्या फुलवरी म्हणत असताना सगळ्या उजव्या बाजूनी महिला मंडळी होत्या आणि डाव्या बाजूनी सगळी पुरुष मंडळी. आणि मग ही ताल धरला आणि ताल धरल्यानंतर तुझं म्या फुलवरा बांधिला. मग टाळकरी तालात, मृदंगवादक तालात. आणि मग तेवढ्यात एका मी तुळजाईचा जागर घालून गेलो आणि एका येडाईच्या अंगात आलं, येरमाळ्याच्या. त्या हाचिक करीत आल्या ना, अशा खांबाला टेकून बसल्या. आता ही ताल थांबला न जाणू काय राग आला आणि त्या रागाच्या भरात ह्या माईकच्या स्टँडवर खालनं लात घातली. त्या माईकनं माझं कमाल केलेलं आहे. ही खालचा दात त्या फुलवऱ्याची कमी आहे, दातच पडलाय. हा कशानं, फुलवरा म्हणून. मग त्याच्या म्हणण्याची किमी आले भारी. नाथांची गोड फुलवरी आहेत. माणूस म्हणतात त्या मेरेनं केलं काय, जगाचा विचारच केला नाही. क्या जाने कोई क्या जाने, मेरी लगी जाम संग प्रीत दुनिया क्या जाने. जगाचं काही घेणं देणं नाही. साधू या अवस्थेवर आरूढ होतात, पाठीमागं शिल्लक काहीच ठेवत नाहीत. मला खरं सांगा, आपल्याला जे आवडतं ते आपण देवाला देतो का जे आपल्या कामाला येत नाही ते आपण देवाला देतो? खरं सांगा इमानदारीनं. आपले जे कामाला येत नाही ते आपण देवाला देतो का आपल्याला आवडतं ते देवाला देतो का देवाला आवडतं ते देवाला देतो? थोडं सोपं करून सांगतो ऐका. आपण मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरात गेल्यानंतर जर समजा श्रीफळ फोडला, नारळ जर फोडला आणि जर समजा नासका निघाला तर सगळ्याच्या सगळ्या घरी आणून लेकरा बाळासहित खातो. बरोबर आहे ना? खरं की नाही? काय म्हणतो आपण? हाय ना शब्द तुमच्याकडे? हा नासका, हा पावला म्हणतात. बरोबर आहे ना? पावला. आणि खरं सांगा चांगला निघाला तर सगळ्याच्या सगळ्या देवाला ठेवून आपण घरी येतो. बरोबर आहे ना? अहो एवढूसा तुकडा मोडून त्याच्यातला ठेवतात माणसं. बाकीचं काय देवाला चावत नाही वय. लय हुशार माणसं. आपले जे कामाचं नाही ते आपण देवाला देतो. एक लक्षात असू द्या, आपले जे कामाचं नाही ते आपण देवाला द्यायचं नाही.
आपल्याला देवाला जे आवडतं ते देवाला देऊन टाकायचं. बरोबर आहे. आता देवाला काय काय द्यायचं ऐका, 1 मिनिटात यादी सांगतो तुम्हाला. तुमचे डोळे आवडतात का? डोळे महाराज डोळे आवडतात ना? डोळे आवडतात ना? मग देऊन टाका देवाला. काय करा? देवाला देऊन टाका. महाराज जगाच्या पाठीवर एकदा देव पाहिल्यानंतर पुन्हा डोळ्याची सुद्धा अपेक्षा केली नाही. एक भक्त होऊन गेले. देव भगवान प्रसन्न झाले. विचारलं कुणाला? सूरदासांना. बोल सूरदासा, काय अपेक्षा आहे? देवा माझे हे दोन्ही डोळे घालवा. और देव म्हणले इथं चष्मे लावणाराची यादी आहे आणि तुला चांगली दिली तर दोन्ही घालवा म्हणतोस? नाही देवा, एकदा अविनाशी असणारा परमात्मा मी या उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. पुन्हा नासका कुचका संसार पाहण्याची इच्छाच नाही, म्हणून माझे दोन्ही डोळे घालवा. मला खरं सांगा, मग आपले डोळे आपल्याला आवडतात ना? मला सांगा, डोळ्यानं काही पाहायचं नाही. मग डोळ्यानं पाहायचं काय? डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. डोळ्यानं काय करायचं? त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहायचं, आनंद घन असणार. ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला कान आवडतात ना? कान आवडतात ना? मग काय करा? देऊन टाका देवाला. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती. बरोबर. तुमचं मुख आवडतं ना तुम्हाला? मुख, तोंड. मग या काय? या तोंडानं घेई घेई माझे वाचे. अहो देऊन टाका देवाला. याच्या पुढचं सांगू का? आपल्यात तुम्हाला खिशातले पैसे आवडतात का? पैसे आवडतात ना? मग देऊन टाका सत्याला. महाराज म्हणतात देवाला काय काय द्यायचं तर त्याचं समर्पण सांगितलेलं आहे. एक क्रियेचं समर्पण आहे, एक वस्तूचं समर्पण आहे आणि एक तत्वाचं समर्पण आहे. एक तत्वाचं समर्पण आहे. महाराज सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला तत्व समर्पित नाही करता येणार. मग काय करावं? क्रिया समर्पित करावी. ठीक आहे. क्रिया समर्पित नाही करता येणार, मग काय समर्पण करावं? वस्तू समर्पण करावी. वस्तू म्हणजे काय? आपल्याजवळ असणारी एक 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 वस्तू आपण त्याला देत जावी, नंतर आपल्याला वस्तू मिळत असते. महाराज काय द्यावं? पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छती. पत्र पुष्प फळ हे भजावया केवळ. महाराज सांगतात पत्र पुष्प फळ काही त्याच्या नावानं देऊन टाका, तो तुम्हाला देण्याकरता समर्थ आहे. ठीक आहे महाराज. दुसरं समर्पण काय तर क्रियेचं समर्पण आहे. क्रिया म्हणजे नेमकं काय? भगवान परमात्म्याच्या मुखातली भाषा. यत करोसी यदस्नासी यज्जु होसी ददासी यत तपस्यासी कौंतेय्यम तत्कुरुष्व मदर्पण. अनेक काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तयामी वाचुनी धाव. अनवती नाही वन्येची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी. क्रिया जिरवले तैशी शून्या माझी खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. सांगू काय ज्ञानेश्वरी सगळी? बरं वाटाली मी? बरं तर वाटाली की नाहीतर मी काही सांगितलं तर तुम्ही आपलं उगं माना हलवून नाही. काय झालं होतं, एका पुराण जुना माणूस असं मस्त तत्वज्ञान सांगायचा आणि एक शिष्य फक्त जीवन झोपण्याकरता कीर्तनात यायचा, बाकी काय नाही. त्याचं पोथी ऐकायला यायचं, ते पुराण सांगणार. पुराण सांगणारे लई मजेशीर महाराज. मी ती चातुर्मासात पाहायचं, कुठले परिसरातले लोक पंढरपुरामध्ये येऊन चातुर्मासाची साधनं करायचे आणि त्या साधनेत ते ग्रंथ लावायचे आणि त्याच्यात एक महाराज असं पुराण सांगायचे, असं खास पुराण सांगायचे. ते एक श्रोता समोर महाराजांच्या येऊन बसायचा आणि बसून काय करायचं, महाराजांनी सांगितलं की उग्गमान हलवायचा, किती काही सांगू द्या. महाराज म्हणले, अरे मी सांगतोय ते तुला सगळं कळतंय? ते मला सगळं कळतंय. मला प्रतिउत्तर देत जा. मग प्रतिउत्तर देत जा. महाराजांनी दुसऱ्या दिवशी पोथी सांगायला सुरुवात केली आणि पोथी सांगता सांगता महाराजाच्या डोक्यात थोडा विचार आला, म्हणजे याची परीक्षाच घ्यायची आपण. महाराजांनी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. एकदा काय झालं, म्हणजे हिमालयात मे महिन्यात भलं मोठं वादळ सुटलं. ते म्हणलं खराय महाराज. महाराजांना बरं वाटलं. बरोबर. त्या वादळानं तिथं भले मोठमोठाले वडाचे झाडं होतं आणि त्या वडाच्या झाडाला मोठमोठे मोहोळ होते. ते म्हणलं खराय महाराज, असतील बिचारा. मग त्या वादळानं सगळेच्या सगळे मोहोळ उठले. ते म्हणलं खराय महाराज. बरोबर. मग ते मोहोळ उठले आणि त्याच्या माश्या गुळाच्या गोडाऊनमध्ये गेल्या. गुराळात असतील ना तुमच्याकडे गुराळ? बरोबर. सगळ्याच्या सगळ्या माश्या गुराळात गेल्या. मग काय केलं? ते म्हणलं खराय महाराज.
एका एका माशीनं एक एक गुळाचं ढेकूळ उचललं. तो म्हणलं खराय महाराज. महाराज म्हणले मूर्खाच्या लेखा, हा काय माशीला कुठं ढेकूळ उचलत असते काय? महाराजांनी सांगितलं तू आतापर्यंत मी सगळं साल्या तुला हे बनवून सांगत होतो, हा तरी तू खराय महाराज म्हणायचा. तो म्हणला खराय महाराज. माशीला ढेकूळ उचलत नाही. नाही तो म्हणला खराय महाराज. बर, अरे माझ्या इतका मूर्ख महाराजच भेटला नाही तुला पुराण सांगायला. तो म्हणला खराय महाराज. असं तर म्हणेन काय? बरोबर मी काय सांगितलं होतं? सर्व चहा घेऊन येतो, आराम करा तुम्ही. समर्पण सांगितली होती. काय काय देवाला द्यायचं? तया अहम वाचा चित्तांग. महाराज क्रियेचं समर्पण सांगत होतो. आपल्या जवळ कुठलीही क्रिया असू द्या ती देवाला समर्पित करून करायची, मग नंतर आपल्याला त्याचं मिळत असतं. पंढरी क्षेत्रामध्ये पाठीमागं ताकपिठे विठोबा आहे, तिथं रमाबाई बडवे अर्थात कुठलंही कर्म देवावर समर्पित करून करायच्या म्हणून नाव पडलं कर्माबाई. कुठलंही कर्म असू द्या, मग चांगलं कर्म असेल तर तेही देवालाच आणि वाईट कर्म असेल तर तेही देवालाच. आपण चांगलं जर केलं तर लोक म्हणतात पठ्ठ्यानं केलं. एखाद्या मुलीचं लग्न जमवावं, चांगलं स्थळ मिळावं, लोक म्हणणार महाराज पठ्ठ्यानं केलं म्हणणार आणि तेच बेवडा मिळू द्या. मग काय देवानंच गाठ मारलेली असो. बरोबर, चुकीचं असलं की माणसं त्याचं समर्पण स्वतःवर घेता देवावर ढकलतात. आणि चांगलं असेल तर ते पठ्ठ्यानं केलं म्हणतात. महाराज म्हणतात कुठलीही क्रिया असू द्या त्याला समर्पित करून करा. महाराज पहिलं समर्पण कोणतं आहे तर ते तत्वाचं आहे. आणि त्या तत्वाच्या समर्पणाचा विषय महाराज सांगत असताना तत्व म्हणजे काय? तया अहम. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण आपला अहंकार त्याला दिला पाहिजे. अहम वाचा चित्त अंग देवुनिया शरण रीघ महोदरी कादांग. रिगाले जैसे महाराज म्हणतात आपण सगळं देऊ पण आपला अहंकार कधीतरी देवाला द्यायला शिकाव. आणि ज्या दिवशी आपण अहंकार देवाला देऊ महाराज म्हणतात तुकाम होनी देव झाला तुकाम होनी देव झाला तुकाम होनी देव झाला तुकाम होनी. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. याच्यातलं कुठलंच शिल्लक ठेवायचं नाही महाराज. देह सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. देह समर्पी जे देवा भारताही चरण घ्यावा देहाचं समर्पण हा माझा आहे हे सुद्धा शिल्लक ठेवायचं. देह समर्पी देवा भार काहीच न घ्यावा होईल घावा तुका म्हणे आनंद. महाराज देह तर देवाला दिला, याच्यात असणारा प्राण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवा अर्पण तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण करा देवाचे अर्पण करा देवाचे अर्पण. म्हणतात प्राण सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही. या अनुषंगानं भगवान परमात्म्याच्या समोर जगद्गुरु तुकोबराय उभे राहतात, त्याच्या समोर संवाद साधतायत. आणि त्या संवादाचं स्वरूप काय असेल तर देवाला सांगतायत खडसावून मी तुझा अनुभव घेतलाय आणि याच्यातलं ममत्व आहे ना हे मी कुठेही शिल्लक ठेवलं नाही. सर्व भावे आलो तुझची शरण, मी सर्वांगानं तुला शरणागती केलेली आहे. महाराज
मग त्या शरणागतीचं स्वरूप काय, तर मी आता सांगितलं. काया म्हणजे शरीर, वाचा वाणी सहित देवा, शरीरा सहित, काये सहित, वाचे सहित, बाकी काही शिल्लक ठेवलं नाही. ही भक्तीच्या क्षेत्रातली उदंडपणाची भाषा आहे. मी पाठीमागे शिल्लक ठेवलंच नाही. आपण आपला अहंकार जागृत ठेवतो. मी आमक्या आमक्या गावचा अमुक अमुक आहे. आम्हाला तर लई फुगवून सांगणारी माणसं असतील. भल्या भल्याचं जमलं नाही. तुम्हाला एक श्रीमद भागवतातला दृष्टांत सांगतो. भागवत निर्माण झालं. भागवत निर्माण होत असताना मुलाला अहम आला होता, पण जाताना पाठीमागून बापानं सांगितलं होतं, बाळा ज्यावेळी भगवत पूज्यपाद शुकाचार्य जन्माला आले, आईच्या उदरामध्ये किती दिवस राहिले? ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. महाराज 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहू शकतात का? राहू शकतात. चालू काळामध्ये संत श्रेष्ठ बंकट स्वामी, वारकरी चाली जेवढ्या आहेत ना, तेवढ्या सगळ्या चालीचे अधिपती बंकट स्वामी महाराज 18 महिने आपल्या आईच्या गर्भात होते. किती? 18 महिने. लय जुना काळ नाही, 40 वर्षाखालची घटना आहे. बरोबर आहे. बंकट स्वामी महाराजांची 40-50 वर्षाखालची 18 महिने. ऐका, लोक म्हणतात मग कथा कीर्तन आल्यावर मरण. महाराज सगळ्यांनाच मरण आहे. मग आम्हाला ऐका, इथं तात्काळ मरण नाही, मरण सगळे या देहाचा त्याग सगळ्याला करावा लागतो. पण संताकडे असं एक औषध आहे. संत काय करतात, त्यांचा जर स्पर्श झाला मरू देतात, पण मरण लांबवू शकतात. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला गेलेला सच्चिदानंद महाराज उठवला, ज्ञानेश्वरीचं लिखाण करायला प्रवृत्त केलं. ही सामर्थ्य संतांचं आहे. महाराज थोडा जरी अहम आपल्याला राहिला तर त्या अहंकाराचं प्रतिपादन शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला सोडत नाही. मग कुणाला गुणाचा अहम असेल, कुणाला ज्ञानाचा असेल, कुणाला सौंदर्याचा असेल, कुणाला पैशाचा असेल, पण हे सगळं इथंच राहणार आहे. ज्यावेळी महर्षी शुकाचार्य जानाम जायते इथे शुलजहा, शुलजा मातेच्या पोटातून बाहेर पडले, पडले तर पडले, पळत सुटले. जाता जाता पाठीमाग व्यासाने हाक मारून सांगितलं, बाळ शुका. आता जन्माला आल्याबरोबर नावच ठेवलं नव्हतं. बरोबर आहे. मग हाक मारायची तर नावच नाही. काय करायचं? मग आपल्याला जर आपण नवीन याच्यात गेलो, एखाद्या वेळेस आपल्याकडं चालत असताना मोटरसायकल म्हणा काय, तर माणसं कसं करतात, शुकशुक शुकशुक शुकशुक. मागून व्यास महाराज शुकशुक 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 करत आले, आवाज दिला, तरी शुकाचार्य थांबायलाच तयार नाहीत. पण जाता जाता काही त्या सरोवरामध्ये स्त्रिया नग्न अवस्थेत स्नान करत होत्या, विवस्त्र स्नान करत होत्या. त्या शुकाचार्य गेल्यानंतर लाजल्या नाहीत, खजील झाल्या नाहीत, पण महर्षी वेदव्यासांना लाजल्या. एवढंच पाठीमाग शुकाचार्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर मनामध्ये अहम आला. पठ्ठा बापापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणला. काय म्हणला? बापापेक्षा. पण बापाला कळवला होता. महर्षी वेदव्यासांनी पाठीमागून सांगितलं, बाळा चाललायस एक कर, जाता जाता महर्षी जनकाची भेट घे. आणि जनक राजाच्या भेटीला चाललायस ना, मग तू काय कर, जनक भेटीशी पाठविला जेणे. तू जनकाच्या भेटीला चाललाय, जाता जाता जनकाचं दर्शन घे आणि नंतर पुढचा प्रवास कर. गुरुदेव आपले जनक महाराज आहेत, जनकाचं दर्शन घे. एवढंच वडिलाचे शब्द कानी ऐकले आणि शुकाचार्यजी महाराज धावत 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 निघाले. पण जाता जाताना गुरुदेवाचं भेट घ्यायचंय, गुरुचं दर्शन करायचंय. मग रिक्त हातानं कसं जायचं? काहीतरी नेलं पाहिजे. मग काय न्यावं? मी तर नग्न अवस्थेत आहे. चलता चलता एक चिंदी सापडली, फाटका कपडा उचलला, म्हणजे हीच आपली गुरुदक्षिणा. ती कपडा घेतला, काळ्या वावरातून चालू लागलेली. काळ्या वावरातून जाता जाता म्हणजे नुसती चिंदी कशी द्यायची, तर माती उचलली, त्या कपड्यात बांधली, म्हणजे ही एक गुरुदक्षिणा. चलता चलता आंब्याचं झाड लागलं, झाडाचा एक वाळलेला फाटा, ओला सुद्धा नाही, वाळलेला फाटा घेतला आणि म्हणजे एक ती वाळलेली काटकी, माती, चिंदी एवढं सगळं घेतलं आणि निघाले. आणि जनक महाराजांच्या दरबारामध्ये आले. बाहेर द्वारपालांनी अडवलं, कोण आहात तुम्ही? थांबा, राजाची राजाज्ञा झाल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. मग आम्ही त्यांची परवानगी घेऊन येतो म्हणून आतमध्ये गेले आणि सांगितलं, बाहेर कोणीतरी एक व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि ते म्हणतायत, मी शुकाचार्य आलोय. आतून जनकाने सांगितलं, त्याला एवढंच सांगा, संगम त्यक्ता सुखी भव, सोबत आणलेलं टाकून दे आणि सुखी होय म्हणावं.
ते द्वारपाल बाहेर सांगायला आले आणि सोबत आणलेलं टाकून दे म्हणाव आणि सुखी हो असं राजानं सांगितलेलं महाराजांनी. याला वाटलं यांना पसंत नसेल हा दक्षिणा, म्हणून पहिल्या टप्प्यात चिंदी टाकून दिली. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा पाठवलं, पुन्हा तेच उत्तर, संगम त्यक्ता सुखी भव, सोबत आणलेलं टाकून देईन सुखी होय म्हणाव. दुसऱ्या टप्प्यात माती टाकून दिली. तिसऱ्या टप्प्यात पुन्हा द्वारपाल आतमध्ये गेली, पुन्हा तोच निरोप. तिसऱ्या टप्प्यात सोबत आणलेली काटकुळी टाकून दिली. रिक्त हातानं उभे राहिले आणि सांगितलं आता सांगा, सगळं टाकून दिले म्हणावं आणि मी शुकाचार्य आलोय असं सांगा. पुन्हा द्वारपाल आतमध्ये गेले, सांगितलं ते सगळं टाकून दिलंय आणि पुन्हा म्हणतात मी शुकाचार्य आलोय. तरी जनक महाराजांनी सांगावं आतून, संगम त्यक्ता सुखी भव, सोबत आणलेलं टाकून दे सुखी होय म्हणावं. महर्षी शुकाचार्यांच्या लक्षात येईना, खजील झाले आणि भीतीपोटी तसंच त्या भिंतीला पाठ टेकवली, खाली बसली आणि खाली बसल्यानंतर महाराज शुकाचार्यांच्या लक्षात आलं मी सगळं टाकलं पण एवढंच टाकलं नाही, मी शुकाचार्य आलोय, मी शुकाचार्य आलोय, मी शुकाचार्य आलोय. काय म्हणत होतं ते? मी काय म्हणत होते? मी काय म्हणत होतो? मी काय म्हणत होतो? कीर्तन करीत होतो ना मी. अहो जोपर्यंत मी जात नाही, ज्या दिवशी त्यांनी सांगितलं आता राजाला एकच जाऊन सांगा, तुमच्या दारामध्ये एक नग्न देह उभा आहे आणि तुमच्या दर्शनाची अपेक्षा करतोय, एवढं महाराजांना सांगा. आतमध्ये गेले, महाराजांना सांगितलं तुमच्या दारामध्ये एक नग्न देह आहे, दर्शनाची अपेक्षा, एवढं म्हणतात क्षणी जनक महाराज धावत बाहेर आले, मिठी मारली आणि सांगितलं बाळ शुका, जिंकलंस तू का? जोपर्यंत आपण अहंकार देवाला देत नाहीत तोपर्यंत तू आपल्यावर कृपा करू शकत नाही. महाराजांची तशी ही प्रेमाची भाषा आहे. काय भाषेचं स्वरूप आहे? महाराज म्हणतात सर्व भावे आलो तुझची शरण. मग दास्य असेल, कांता असेल, सख्या असेल, आत्मा असेल, जेवढी नवविधा भक्ती आहे तेवढे 9 भाव भगवान परमात्म्याला. या देहरूपी नगरीचा विचार केला तर याला द्वार सुद्धा किती आहेत? 9 आहेत. 9 द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. पण त्या महात्म्याच्या अंतकरणात सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाशोपजायते ज्ञानम यदा तदा विद्या विवृत्तम सत्वमित्युत. सगळ्या द्वारा वाटो महाराजांनी अंतकरणपूर्वक विठाल विठाल काय झालं? जांभळी दिली काय? हा नाही, यांची पण ओवी आठवली सांगतो. कोणाला जांभळी येते कीर्तनात माहिती आहे का? ज्ञानोबरायांची खडतर भाषा आहे हो. आणि संतांच्या भाषा आपल्याला समजण्याकरताच कीर्तन आहे का? अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी नुसदेची परवडी जांभयांची. किती चांगलं काम असू द्या, पण त्याच्यामध्ये जर जांभळी आली, कारण ही कुंभकर्णाची पत्नी आहे निद्रा, कुंभकर्णाची पत्नी आहे आणि ती गेली होती देवाकडे, देवा तुम्ही सगळ्याचा उद्धार केला. आणि देवाकडे सगळे जातात, पाप उपपाप महापाप सगळ्याची यात्रा इथं भरलेली असते. देवाकडे गेली ती कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी आणि ती म्हणू लागली देवा काय म्हणले सगळ्याला तुम्ही अभयदान दिलं मला. ती म्हणले तुलाही देतो, तुझा नवरा 6 महिने झोपतोय ना, मग तुलाही. म्हणले त्याच्यातलं काय वर आहे? तर जिथं कथा कीर्तन सुंदर अशा पद्धतीनं सुरू असतात तू एकच करायचं, ज्यांना आवड नाही ना, गपकंजाचं पाप आहे ना, तू का म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपल्याकडं प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे नामदेव बुवा. पाप आडवा आलं ना, माणूस विनाकारण जांभळी देतो, अंगाची मोडामोडी करतो. कशामुळं? तर ते समर्पणाचा भाव आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही. म्हणून महाराज म्हणतात मग हे समर्पणाचे प्रकार आहेत. काया म्हणजे शरीर, वाचा, मन. ऐका, सगळ्यात खडतर जर काय असेल तर ते म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतकरण चतुष्टय यामध्ये प्रथम क्रमांकाचं काय असेल तर त्याचं नाव मन आहे. आणि दशमकारामध्ये 10 चंचलामध्ये पहिला क्रमांक जर कोणाचा असेल तर तो म्हणजे मनाचा आहे. मनो मधु करो मे गो मानिनी मदनो मरो तुमा मच्छो मरकटो मकारा दश चंचला. 10 प्रकारच्या चंचलामध्ये पहिला क्रमांकाचं काय असेल तर चंचल हि मन कृष्ण प्रमाती बलव दृढम
तस्याह निग्रह म्हणणे वायुरेव सुदिष्करम. वायू रेव सुदिष्करम, वाऱ्यापेक्षा ज्याचा जास्त वेग आहे त्याचं नाव मन आहे. आणि त्या मनाचा स्वभाव महाराज म्हणतात हे धावणारं मन आहे. बघा मी कधी कधी इकडं कर्नाटकात कीर्तनाला जात असतो. तिकडं कर्नाटकामध्ये गेल्यानंतर आता हे बाबा तिकडल्या मठावर असतं ना हंडी बडंगनाथला, आणि तिकडे गेल्यानंतर ते कानडी बोलतात. आणि कानडी बोलल्यानंतर मलाही कधी कधी सवय आहे. तिकडं जाऊन जाऊन शिकलो मी. आता त्या मनाच्या दृष्टिकोनातून एक दृष्टांत तिकडंच ऐकलेला सांगतो तुम्हाला. कन्नडमध्ये तिकडं कर्नाटकात बिचारा एक आपला खेळ करणारा माणूस होता. खेळ करायचा, मग त्याच्याकडे होतं काय तर 2 पाळीव प्राणी होते. एक होतं शेळी आणि दुसरं होतं माकड. दोन्ही आपलं खेळ करायचा. म्हणलं चला आता तुळजापूरला पोट भागत नाही, म्हणले चला कारल्याला जावं. ती खेळ करणारा म्हणला. मग जाता जाता ती शेळी आणि ते माकड घेतलं. म्हणजे खायला काहीतरी असावं म्हणून त्यांनी डबा भरून लोणी घेतलं होतं. काय घेतलं होतं? डबा भरून लोणी. मग त्या कन्नडमध्ये शेळीला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? बाबाजी कुठे आहेत? बाबाजी. शेळीला कन्नडमध्ये काय म्हणतात? आडवळू, आड. बरोबर आहे. हा, शेळीला आड म्हणतात. आणि माकडाला मंग्या. जनानलो आलं लक्षात? मंग्या. मंग्या म्हणजे माकड. आणि मुली आता काहीतरी खायला घ्यावं पोटाला म्हणून डबा भरून लोणी घेतलं होतं. त्या लोण्याला कन्नडमध्ये बेन्नी म्हणतात. काय म्हणतात? बेन्नी. आणि ती आपला बिचारा उन्हाळ्याचे दिवस ही सोबत 2 प्राणी घेतलेले निघाला खेळ करत करत या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला. थोडा मधला प्रवास पाहिला, ऊन पडलेलं पाहिलं. कुठंतरी पाणी दिसेल, पाणी पाहावं. आणि पाणी पाहिल्यानंतर मस्त आपला मोकळा श्वास टाकला, हातपाय धुतले, काहीतरी खावं म्हणून डब्यातलं ती लोणी उघडलं. आणि लोणी उघडल्यानंतर ही चालून थकलेला होता. ही शेळीन ते माकड बघत होतं. माकडानं डब्यातनं लोणी खाताना पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर माकड विचारच करत होतं, याचा कवा डोळा लागल. माकड हे बिचार चालून आलेलं असल्यामुळं थकलं पडलं, झोपलं. झोपल्याबरोबर माकडानं कार्यक्रम केला. डबा सगळ्याच्या सगळा उघडला. सगळंच्या सगळं लोणी खाऊन टाकलं. आणि डब्याच्या बुडाला उगं थोडं शिल्लक होतं. ती शेळी बाजूला जाऊन पडलेली होती. त्या शेळीच्या इकडून इकडून जाऊन पुसलं. माकडच होती. आणि जाऊन लांब जाऊन झोपलं माकड. उठला मालक, हातपाय धुतले, म्हणजे पुढच्या प्रवासाला जायचं. प्रवासाला जात असताना करावं काय? म्हणजे आता पुढच्या प्रवासाला थोडंसं लोणी खाऊन बघावं, निघावं. उठला, हातपाय धुतले, उघडला डबा. इकडं तिकडं बघितलं, डबा रिकामाच आहे. आडीन बाईन उडाना आडीकटी यल्ला बेन्नी इन्ना सोड मंग्या. बरोबर आहे ना? अरे मंग्या तर टकाटक दिसू लागलाय. मग शेळी कुणी खाल्ला असेल, म्हणजे लोणी कुणी खाल्ला असेल तर शेळीनं. ते गेलं मालक महाराज, असली काठी घेतली आणि जसा झोडपला म्हणतात शेळीला. मरुस्तूर मारली शेळी. मला खरं सांगा, सगळं कारस्थान कोणाचं आहे? सांगा की आता. सगळं कारस्थान माकडात सांगायला आलं होय तुळजापूरून? हाय माणसं आहेत. मला सांगा, सगळं कारस्थान माकडाचंच आहे. आणि मार कोणी खाल्ला? शेळीनं. बरोबर आहे. ऐका, सगळं कारस्थान मन करतंय आणि भोग मात्र शरीरानं भोगावे लागतात. जीभ चाळा करतीये आणि लोक म्हणते दातच पाडीन. दाताचा काय संबंध आहे बेचाऱ्याचा? जीभ चाळा करून जाते. कारण जीबीचा स्वभाव आहे, तुम 32 और मैं अकेली माय, एक बार तिडी चली तो 32 गिरी जाय. एकदा जीबीनं वाकडं बोलले तर लोक एकही दात शिल्लक ठेव असं म्हणतात बुवा. तसं या धावणाऱ्या मनाला सहज स्थिर केलं. महाराज म्हणतात, हे मन सुद्धा मी तुझ्या चरणावरती वाहिलेलं आहे. मन पवन पांगुळले रातिवीन मावळले. मन पांगळ करून टाकलं भगवान परमात्म्याकडं. एकही भाव शिल्लक ठेवला नाही. कशामुळं? महाराज म्हणतात, एकही भाव शिल्लक ठेवला नाही. सर्व भावी आलो तुझची शरण, काया वाचा मन सहित देवा, अनेक दुसरे नये माझे मना. माझ्या अंतकरणात कुठलीच ईर्ष्या राहिली नाही. राहिली वासना तुझे पायी. महाराज भक्तीच्या प्रांतामध्ये काही हलका भारी प्रसंग आला तर त्याचंही निवारण देवाला हक्काने सांगितलं. माझी जीवीचे
काही जोड भारी तुझवीन वारी कोण तुझे. महाराज हे हक्काचं बोलणं कशामुळं तर हे आताच नाही, तुझे आम्ही दास. विश्वंभर महाराज ते माझ्यापर्यंत आतापर्यंत केलेली ही सेवा आहे. तुझे आम्ही दास आमुचा तोरुणी चालत दुरुनी आलो मागे. एवढं हक्काचं भाषण केलं, पाठीमाग शिल्लक काहीच ठेवलं नाही. मग महाराज तरी पण तुमची इतकी भक्तीतली दृढ निश्चय ती काय प्रतिकात्मिका काय असेल तर महाराज म्हणतात मी केलेल्या भक्तीचा हिशोब पैनापै तुला द्यावा लागेल. हे हक्काचं बोलणं आहे. तोपर्यंत मी तोंडात पाणीच घेणार नाहीत, कारण आता 11 वाजलेत, संपवल्याशिवाय पाणी पिणार. हा तुका म्हणे आता घेतले धरणे हिशोबा कारणी देवेटी अनेक दुसरे नये माझे मना राहिली वासना तुझे पायी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलीपणा हरी विठ्ठल विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 एकदम मोकळ्या मनानं बाबा सगळ्या माता माऊली माझ्या समोर आहेत. दोन्ही तिन्ही तुमच्या सहित सगळ्या संतांची भजन करायला. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. अहो संतांच्या जपानं पाप शिल्लक राहत नाही. अहो थंडीच काय. काढा बरं एकदा गोदड्यातनं हात बाहेर सगळ्याचे. वा मला दाखवू नका, मला काही कळत नाही, फक्त वरी करा, हात वरी करा सगळे. थंडी गेली पाहिजे बस. पुरुष मंडळी सहित सगळे मागं बसलेले, मागून पाठिंबा. हा वा वा. तुम्ही सगळ्यांनी हात वर करून भजन केल्याशिवाय मी कीर्तन सोडणार नाही. तुम्ही जर भजन केलेलं मला पटलं तर 11:15 कीर्तन सुटलं, नाहीतर समजा तांबडं फुटलं. कसं करायचंय मग करा बरं हातवर मोकळ्या मनानं. भजन करायला काय लाजायचं आहे. पोलीस स्टेशनवर दरोड आहे का? खरं घ्या हात तुम्हाला नाही का? पोलीस स्टेशनची चोरी माझ्या समोर. वा करा करा, मला भविष्य कळत नाही, पैसे मी मागत नाही, करा ना हातवर बिंदास मोकळे. वा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. वरी वरी वा कॅमेऱ्यात सगळ्या देशात जाणार आहे. बस कारला का योगी गणेशनाथ जी महाराज का मठ है तो पूरे विश्व में दिखेगा. चलो हाथ ऊपर. नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई
सुंदर भजन केलं. तुम्हाला विशेष धन्यवाद. भजन करणाऱ्यालाही धन्यवाद, नाही करणाऱ्याला डबल धन्यवाद. का अवधी इंद्रिय ज्याच्याकरता दिलेली आहेत ना त्याचा उपभोग आपण केला पाहिजे. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद. महाराज म्हणतात हातानं टाळी वाजवण्याकरता आपल्याला हातपाय इंद्रिय हातपाय सगळी प्रमाणे तुम्हाला पाठ आहेत. म्हणून संतांचं भजन आपल्या मुखातून घडावं. का एका महान सिद्ध पुरुषाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण एकरूप आहात. यथामती यथावकाश आपल्या या नियोजित वेळेमध्ये असल्या या कडाक्याच्या थंडीत सुद्धा आपण सर्वजण संतान महात्म्याच्या या भूमीमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गणमाता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, भगवान पंढरीश परमात्मा, सकल संत परीक्षक वैराग्य रागरसिक गुरुबा काका आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी समर्पित करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम किंबहुना तुमचे केले. धर्मकीर्तन सिद्धी नेले हेत माझे जीवरले पायी कपवून पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोयंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणी. सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे किती नंबरची? 2 नंबरची. बरोबर आहे. महाराज दिवस दुसरा आहे पण महाराज 2 नंबर. तुम सरळ म्हणलं 2 नंबर. दुसऱ्या दिवसाचं हे चिंतन पुष्प भगवान परमात्म्याच्या करुणाजनक पाईक प्रकरणातला अभंग यथामती यथावकाश माझ्या अल्पमतीप्रमाणे मी मानलेला आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू तात्यासाहेब आबा महाराज वास्कर, गुरुवरे शिवराम बुवा दिंडेगावकर, गुरुवरे मारुती महाराज काणेगावकर आदरणीय या परंपरेमध्ये आपलं हे गाव आहे. आणि हे पहा प्रथा परंपरा फक्त त्या परंपरेचा स्वाभिमान मात्र नक्की असावा पण त्याच्या कारण अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार तिचा अभिमान नसावा. पंढरी क्षेत्रामध्ये मी राहत असताना जवळजवळ 473 फडकरी आहेत आणि टोटल सगळ्या फडकऱ्याची स्नेह माझा आहे. मी सगळ्याच फडावर कीर्तन करतो, पुण्याच नाही असं नाही. आपण मला आनंद वाटतो. मी कधी कधी आता महेश महाराज माझे जीवलग मित्र आहेत तिथेही मी सप्ताहात कीर्तन करतो सुंदर ते ध्यान घेऊन मस्त मध्ये अर्धा 1-1 तास विठोबा रोकमाई भजन. आपल्याला वारकरी संप्रदाय कुठली जात नाही, वारकरी संप्रदाय कुठला धर्म नाही, वारकरी संप्रदाय कुठली परंपरा नाही. तुम्ही म्हणता याचं डोकं सडलं काय? अहो वारकरी संप्रदाय हा एक विचार आहे आणि तो एकदा डोक्यामध्ये रुजला बिंबला की पुन्हा हा जीव वायाला जाऊ शकत नाही. म्हणून भजननिष्ठ माणसं आपण सर्वजण आहात. समस्त ग्रामस्थ कार्लेकर कुमठेकर ही भजनी मंडळी परिसरातून गावातून उपस्थित राहणारी परमपूज्य योगी सागरनाथजी बाबांच्या अखंड अस्मित अतिशय मोकळा दिलखुलास साधू म्हणून आम्ही पूज्य श्री बाबाजीकडे पाहतो. कारण या नाथपंथातले आखाड्यातले हे पूज्य श्री महाराजांनी आमच्यावरती असणारं हे पुत्रवत स्नेह आणि या स्नेहाच्या पोटी बस फक्त इथं संत दर्शन व्हावं आणि या महात्म्याची सेवा आपल्याकडून घडावी या न्यायानं आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे मी उपस्थित आहे. आपण सर्वजण भजनी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य, आमचे हरिभक्तीपरायण ओंकार महाराज, आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज, गोड संवादी निवेदक आमचे हरिभक्तीपरायण प्रभाकरजी महाराज दादा नाईकवाडी, तुम्ही गायनाचार्य महाराज आपले गावातलेच आहेत वा हा चळकर गुरुजी डोले गुरुजी. बरं गेल्या वर्षी ती होती वाटतं. पुन्हा गावातील सगळी मंडळी इकडची ही सगळी चोपदारापासून ती तुम्ही ऐकणारापर्यंत पूज्य सगळी महाराज